आजी आजी चाल ना, आजी चाल ना, आजी चाल ना, लवकर चाल ना, काकाचं लग्न आहे ना, आजी चाल ना. आजी चाल ना, चाल ना, चाल ना आजी. हो हो रे बाप्पा, हो जाऊ जाऊ जाऊ. चालले का तुम्ही? काय रे सतीश, चालला काय? आई चाल ना, कर ना तयारी. काकाचे 2-3 फोन आले मला, आईला घेऊन येतो म्हणे. चल ना, आजी हळद आहे ना. हो आई चाल लवकर, मग सगळा कार्यक्रम झाल्यावर चालतं का काय? हो बरं मी काय म्हणतो, बाबू त्या दोघी जणी गेल्या वैशालीला ये साधना, तुम्ही चालले मग घरी कोणीच नाही ना. हा मग घराला काय कुलूप होतं काय? पहिले तर चोरीचा मामला वाढला ना बाबा, चोर किती वाढले. सगळ्याला माहीत झालं आपण सरे गेलो म्हणजे. नाही म्हणणं कसं, तुम्ही जाऊन या ना, तुम्ही गेले की झालं. आता एवढं मोठं घर चालल्यावर माझं काय काम आहे? नाही बाई, चांगलं वाटते काय तू घरी? काही कोणी चोरत नाही. उद्याचं लग्न आहे, लागलं तर उद्याच चाललो येऊ आपण. चाल, पण चांगलं नाही वाटत ती. मी एक काम कर, तू जाय समोर, मी येतो मग मागून. नाही तर मग उद्या येतो मी, लग्नाच्या टायमाला बरोबर वक्तावर येतो मी. नाही आई, चांगलं नाही वाटत ते. विनाकारण लग्न घरी अनेक कामं असतात, तुला कोणी घ्यायला येणार नाही. नाही तू चालूच, पण ते बरोबरच नाही दिसत. चाल बरं, उठ लवकर, चाल. काय रे बापा, बर चला मग, वा समोर मी धारा लावतो. जा. हो चाल, ये मग लवकर. काय व माय बाई, माहित अशी बिलकुलच इच्छा नाही आहे जायची त्याच्या घरी लग्नाले. पण आता हे लेकरं ऐकत नाहीत ना. मी काय झुकली असती काय त्याच्या पुढे? त्याच्या पोराच्या लग्नाले मी काय गेली असती काय? पण आता कसं झालं बाई, माया पाहू पाहू माया सुनाच बयकल्या होत्या, त्याच आपसात भांडण करून राहील त्या. मायाच घराचा धिंगाणा लागून राहील का? माझ्या घरात तमाशे होऊन राहील ते. म्हणून मग मी ड्रामा केला. म्हटलं जाऊ दे, त्या सुनाईच्या मनात अजून काही येईल म्हणून म्हटलं आपण चला. नाही तर मग माया पाहून त्या बी तशाच वागतील ना. आई चालवा आई. ओ आली ना. चला येईन बाई. माय बाई छायाचे फोन आले ना, 2-3 फोन आले, मावशी लवकर या, सरायला घेऊन या. म्हटलं हो बाई येतच. म्हटलं अयर बी घेतला नाही, सांग अयर चढून देईन मग. हो बाई आम्ही बी घेतला ना अयर. घेतला ना प्रियंका आपला अयर? हो सगळं घेतलं मी. चला फक्त पटकन, ते छाया ताई म्हणून राहिली का नुसतं वेळेवरच येतं का म्हणते. तर कालपासूनच बोलावलं होतं, पण तेजस्विनीच्या आपण गेलो नाही. एका बाईच्यानं सगळे घरी राहिलो. आता तेजस्विनीला इथं बसणं काय आणि तिथं बसणं काय सारखंच आहे. इथे काही काम करत नाही, तिथे तर बरं करू देत नाही कोणी. मग पण नाही म्हणे नाही. मग तुम्हाला का नाही म्हटलं होतं का मी, तुम्ही जायला पाहिजे होतं ना प्रियंका ताई एकटीने. बाकीच्यांना कशाला घेऊन जाता? सगळ्या जणांचं म्हणणं असं होतं की बाबा हळदी दिवशीच जायचं आपण. तुम्ही एकटाच म्हणे की मेहंदीला जायचं. एवढं काय आहे, हळदीला पण गेलं चालते ना, एवढं काय आहे. मी तर म्हणते 8 दिवस राहा आता लग्न झाल्यावर त्या भाऊजाईच्या हाताखाली मस्त कामं गिमं करा, नाही तर तिच्या हातचं मस्त खा चांगलं गरम गरम जेवण. आता माय कशी आहेस व? एवढं काय बोलून राहिली? भले शिल्लक बोलून राहिली बरं तू इतक्यात. शिल्लक हद्द पार केली. तुम्हाला वाटत नाही का मावशी, तर जास्तच करून राहिली म्हणून हे? हा सगळेजण म्हणून राहिले तिला सरक तोंड फुटलं म्हणते इले. पहिलं प्रियंकालेच म्हणत सगळेजण की तोंड फुटलं म्हणे प्रियंकाले, तोंड फुटलं म्हणे प्रियंकाले. आता तर तेजस्विनी तोंड फुटलं लय, ते सरक बोलून राहिली नीरा. बस बाय बाई बस, चला आता उशीर होऊन राहिला माय बाई. चला पटकन, मला खूपच गरम करून झाला या साडीमुळे. बापरे मी कधी घालत नाही साडी, मला खूप जीव घाबरून झाला. मी म्हटलं ड्रेस घालते तर नाही म्हणे तुम्ही. मग काय ड्रेसने छान मोकळं वाटलं असतं. नाही व आई बोलते का, अवलगन घर आहे ना, साडी साजरी दिसते बाई. एवढी काय गरमी होऊन राहिली तुला? काय तिथे काम करायला लागते का, काय करायला लागते? काही नाही, साडीत चांगली दिसतं. आता तुम्हीच सांगा बाई, मी काही मना नाही करत कोणती बी कपडे घालायले. आता कोणते बी कपडे घालते की नाही ते लंबा फरा कोणते मोचे घालते रोज. मी काही बोलतो का तिले? पण आता लगन घरी बी म्हणते असं तसं. आता 4 लोक येतात बाई, साजरं नाही लागत, साडीत तशी बाई साजरी दिसते. नाही वहीन बाई, बरोबर आहे तुमचं. तिले काय आहे, साडीच चांगली दिसते. किती सुंदर दिसते का दीदू तू, खूपच सुंदर. वाव. हल्दी लगाओ रे, उपटन लगाओ रे, हल्दी लगाओ रे, उपटन लगाओ रे, बन्नी का सारा बदन चमकाओ रे, हल्दी लगाओ रे, तेल चढ़ाओ रे, बन्नी का सारा बदन चमकाओ रे, हल्दी लगाओ रे.
थँक्यू थँक्यू टीना. म्हटलं कविता लावणं हळद, मावशी आहेस ना तू, लावणं नवरीला हळद. हो मी लावतो ना पहिले, मग तू लावतो. 5-6 वाजणी पाहिजे होता काय माय, तिने शॉर्टकट म्हटलं कोणाला बोलावलं बी नाही आपण लग्नाला. जाऊ दे आता आपण दोघी पण आपल्या 2 पोरी डबल मग लावून देतो तू एकदार, म्हणजे 5 होऊन जातात मग. थांब मावशी, तुला पण हळद लावते मी आता. मस्त रंगवत तुला हळदीनं, किती मज्जा येईल ना. नाही गो बाई, मला नको लावू गो बाई मी तू हळद. मी सांगतो तुला, मी खूप महाग फेशियल केलं बरीच्या लग्नासाठी. 1500 रुपये दिले म्हटलं मी फेशियलचे. माझे गाल पूर्ण लाल होऊन जातील, मग ते खराब होतील त्यानं सगळे. नको, मला नाही पाहिजे. का बरं, मी लावते तुला. राहू दे ना ग, नको लावू, राहू दे. पण काही म्हणा, आपण सर्वजण खूप सुंदर दिसून राहिलो. दिदू, तू पण साडी ईशान्य कलेक्शन मधूनच घेतली ना ग? हो, मी त्या ताईंना ऑर्डर दिली होती. ईशान्य कलेक्शन मध्ये ऑर्डर दिली होती मी त्या ताईंना. पूर्ण ड्रेसेस त्यांच्याचकडून घेतले मी. ज्वेलरी सुद्धा खूपच सुंदर सुंदर अशा साड्या आहेत त्यांच्याकडे, आणि विश्वासू आहेत त्या, खूप छान. अगं मी तू पण आपल्या तुझ्या इंस्टाग्रामवर नाही का आपल्या ईशान्य कलेक्शनचं टाकून दे बरं, रील्स वगैरे. ताई किती छान आहेत ना, आपल्याला किती छान छान त्यांनी साड्या वगैरे दिल्या. तुझे पण जे फॉलोअर्स असतील त्यांना पण सांगून दे. अगं दिदू, तू म्हणायच्या आधीच मी टाकून दिलं बघ. हो का? नमस्कार ताई सर्वांना. माझं आहे ना ईशान्वी कलेक्शन, माझं स्वतःचं आहे बरं का, मी दुसऱ्याची ॲड नाही करत आहे, स्वतःचं कलेक्शन आहे माझं. तर त्याच्यावर तुम्हाला हळदी मेहंदीसाठी पण छान छान साड्या अवेलेबल आहेत, आणि छान छान ज्वेलरी पण आहे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल ताई तर मला व्हॉट्सअपवर हायचा मेसेज टाका, मी तुम्हाला माझ्या ग्रुपवर ॲड करेल. माझा नंबर लिहून घ्या, मी देते तुम्हाला. घ्या ताई, माझा नंबर लिहून घ्या बरं. 7498457040. परत सांगते ताई, 7498457040. ताई हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला हायचा मेसेज टाका, मग मी तुम्हाला माझ्या ग्रुपला जॉईन करेल आणि तुम्हाला ईशान्य कलेक्शनचे सर्व व्हिडिओज फोटोज पाहायला मिळतील. ताई विश्वास ठेवा, तुमची कुठल्याच प्रकारची फसवणूक होणार नाही आमच्या कलेक्शनमध्ये. तुम्हाला छान छान कलेक्शन मिळेल, तुमचे पैसे कुठेच जाणार नाही. ताई तुम्ही पैसे पे करा, तुम्हाला वस्तू घरपोच मिळून जाईल. दिला का बाई नंबर? चला आता हळद लावतो नाही तुले. घेवा कविता बाई बरं समोर. हो ताई येवा, ये मी तू ये. आमचा व्हिडिओ काय बरं, रील्स बरं बाई आमची इंस्टाग्रामवर टाकायली. मग नाही तर काय, मी तर बनवणारच होते का, सांगा लागते काय. म्हटलं काकू करता का म्हटलं सुरू हळदीचा कार्यक्रम? आता सगळेजण आले ना, ताईच्या सासरची आले सगळेजण. हो म्हटलं करू, पण का बाई मोठ्या बहिणी आल्या ना, ती सासू एक वेळ अजून फोन लावून दे ना. जाऊ द्या, आता लय फोन लावले, आता हिचं काम नव्हतं काय येणं, निघतो करून राहिले. आता मी यायली म्हटलं हे मला आईच उशीर करून राहिली म्हणत. आता काही वाटणं का पाहू, जाऊ द्या आता करा सुरू. आता आल्या ना, आता हे प्रियंका आली, समजा ननदबाई हे आल्या, यांच्या दिराणी तेजस्विनी आले, ह्या मावशी आल्या, सगळंच तर आल्या आता. यायच्या सासूबाई बी आल्या. आता जाऊ द्या, आता आपणच करू कार्यक्रम. आता येईन तेव्हा येईन, नाही तर नाही येईन. काय बाई मग करा मग आता, नाही काय तुम्ही मसाला टाकून वाटे नाही पाहिजे. बरं छाया मांडीवर देवर त्या गजाननच्या त्या पोरीले करली मानाची राहते ना, पहिले करली लावावं हळद, मग वर देवाले. हो पहिले करलीलेच लावतं ना, ते कॅमेरावाले भोले घाई करून राहिले ना, ते फोटो व्हिडिओ घ्यायचे आहेत ना तेले. बघा बरं अजून तर बरेचसे पाहुणे नाही आले. पहा प्रियंका ते मी तर मलाच घाई करत होत्या घरी. बघा बरं, मग आपल्याला काय करावं लागते बाकीच्या पाहुण्याचं, आपण वेळेत हजर राहिलो म्हणजे बरं राहते. अरे वा, लोकांचं काय करावं लागते आपल्याला. चला घ्या पटकन हळदीचे, उशीर नका करू. आता अजून बाकीचे लय काम आहेत, मग जेवणं खावणं उद्याच्या तयाऱ्या करणं. मला एखादं गाणं, मस्त जुने पारंपरिक गाणे मस्त वाटतात. ते नवीन गाणे पिक्चरचे गावल्यापेक्षा पारंपरिक गाण्याची मजाच वेगळी राहते. म्हणा बरं सासूबाई, आई म्हणा बरं एखादं गाणं. आता माय मला वक्तावर आठवलंही पाहिजे व. आठवते म्हणावं तुम्ही नवरदाची माय म्हणावं, माय तेजस्विनीची आई म्हणा ना. आता माय मीच काय का प्रियंका, तू आई कधी येते व? आई येते बरोबर वेळेवर येते. आई जरा ताप होती तर ती लेट झालं, उद्या बरोबर लग्न टायमाला बरोबर येते ते.
माय त्याबरोबर म्हणू लागतात मला एकटीले बाई मला माय गळा नाही पकडत ना बरोबर. म्हण ना व आई म्हण ना माहिती ना बरोबर. मांडवाच्या दारी नेटाची कोण दिशे माझी ग छाया ताई शेला शेवंती चालेशे शेला शेवंती चालेशे. ओ माय बाई पहिले छाया ताईलेच म्हटले बाई गाणे. हो तुली म्हणतो हो म्हण बाई एखादं गाणं मली म्हण बाई विण्यावर देवाची बहीणच हा ना. हो म्हणा माय बाई तुमच्या दोन्ही पोरीले म्हणा बाई गाणे आणि त्यांना तुम्ही हळद लावून चालू ठेवावं साजरे वाटते. कॅमेरा आले भाऊ फोटो काढा बाबा आमचे सगळ्याचे. बरं आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते हां. आणि उद्या लग्न आहे बरं तरी सगळेजण लग्नाला या मग मग आणखी सांगितलं नाही. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटते तर. आणि कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा चला. आणि थोडंसं आता ते काम आहे आपलं सुरू ज्वेलरीचं त्याच्यामुळे मला आता वेळ नाही भेटत म्हणून व्हिडिओ थोडा छोटाच बनवून राहिला. पण लवकरात लवकर मी प्रयत्न करेन आणि मोठे व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी. तर तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांना नशीन केलं त्यांनाही करा आणि ज्यांना केलं त्यांना लाईक करत जा रोज.